गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात सामोपचारानं तोडगा निघालाय। मोहोळ आता अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत, त्यामुळे अध्यक्षपद अजित पवारांकडेच कायम राहण्याची शक्यता आहे। मात्र वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। मोहोळ यांच्याकडे 11 जागा तर अजित पवारांच्या गटाकडे 10 जागा राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच खजिनदार आणि सचिवपद हे देखील मुरलीधर मोहोळ यांच्या गटाकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे। संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल, पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहू नये। अजितदादा असतील, मी असेल, बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेल्या क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील। माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। संध्याकाळी 4 वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मुंबईमध्ये दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार आहे। यानंतर पुढील 5 वर्षांसाठीच्या कार्यकारिणीसाठी निवडणूक पार पडेल। या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतलाय प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। वर्षांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावर अजित पवार हे आहेत आणि पुन्हा एकदा पुढच्या 5 वर्षांसाठी त्यांचीच नियुक्ती होणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी केल्यामुळे हा विषय जरी सुटला असला तरी काही दिवसांपासून ही निवडणूक चर्चेत होती, कारण भाजपच्या वतीनं थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान देण्यात आलं होतं आणि मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता आणि त्यामुळे कुठेतरी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी ही पुण्यामध्ये जशी आपण निवडणुकीमध्ये समोरासमोर हे 2 पक्ष पाहायला मिळत आहेत, तसेच आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत देखील हे 2 पक्ष समोरासमोर असतील अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र आता मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी केल्यामुळे हा विषय सुटलाय असं देखील माहिती मिळते। सध्या मुरलीधर मोहोळ यांच्या गटाला 11 जागा देण्यात आल्याची माहिती मिळते, तर अजित पवारांकडे या 10 जागा असणार आहेत। यामध्ये प्रामुख्यानं मुरलीधर मोहोळ यांच्याकडे उपाध्यक्षपद असेल आणि त्यानंतर ह्या पुढच्या 5 वर्षासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ हे कामकाज पाहताना आपल्याला दिसणार आहेत। त्यानंतर अजित पवारांनी देखील बैठक घेतली होती आणि आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या। यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या, मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी केली आणि आता ही निवडणूक कुठेतरी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडताना पाहायला मिळत आहे। आज दुपारी एसजीएम या ऑलिम्पिक संघटनेची होणार आहे आणि त्यानंतर ज्या निवडी झालेल्या आहेत त्या जाहीर होताना आपल्याला दिसतील। कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई।